नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज मी बनवणार आहे मुलांच्या टिफिनसाठी सुकी मटकीची भाजी. तर रेसिपीला सुरुवात करण्या पहिले व्हिडिओ पूर्ण बघा आणि सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करा. इथे मी मटकी घेतलेली आहेत मोड आलेली, आणि कांदा घेतलेला आहे, टोमॅटो, अद्रक लसूण पेस्ट, कढीपत्ता आणि कोथिंबीर. इथे पॅन मध्ये मी 2 चमचे तेल घातलेले आहेत आणि थोडासा हिंग, जिरे मोहरी घातलेली अर्धा चमचा, आणि अद्रक लसूण हिरवी मिरचीची पेस्ट घातलेली आहे, आणि 2 कांदे कट करून घेतलेले आहेत मीडियम साईजचे. आपल्याला मटकीची उसळ बनवण्यासाठी कांदा थोडासा जास्तीचाच घालायचा आहे, म्हणजे आणखीन छान अशी चव येते मटकीच्या उसळला. आणि 1 ते 1.5 चमचा मीठ घालायचं आहे. मीठ घातलं की लवकर कांदा परततो. असं थोडासा लालसर होईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे. आणि त्यामध्ये 1 मध्यम आकाराचा टोमॅटो मी कट करून घेतलेला आहे, तो घालायचा आहे. तो पण छान असं परतून घेऊया. खूप सोप्या पद्धतीने आहेत, पटकन पण होते. थोडासा कढीपत्ता घालून घेऊया. आणि इथे 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे, 1 चमचा गरम मसाला, आणि अर्धा चमचा हळद, आणि धना पावडर 1 चमचा. तो पण छान असं आपण परतून घेऊया. तीन ते 4 मिनिटं असं छान परतून घेऊ. थोडंसं पाणी टाकून घेऊ, म्हणजे छान मसाला असं परतला जाईल आणि जळणार पण नाही, आणि कांदा टोमॅटो नरम होईल. हे बघा, छान असं कांदा आणि टोमॅटो नरम झालेला आहे. आणि आपण त्यामध्ये मटकी घालून घेऊया. मोड आलेली मटकी त्यामध्ये घालून परतून घ्यायचं आहे आपल्याला. छान असं 3 ते 4 मिनिटं आपल्याला परतून घ्यायचे आहेत तेलामध्ये, आणि झाकण ठेवून वाफवून घ्यायचं 4 ते 5 मिनिटं. 4 ते 5 मिनिटं आपण छान अशी वाफवून घेतलेली आहेत. आणि त्यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी गरम करून घालायचं आहे, म्हणजे छान नरम शिजते मटकी. मी सुकी मटकीची उसळ करणार आहेत म्हणून पाणी थोडंसं घातलेलं आहे. तुम्हाला रस्सा जर करायचा असेल तर तुम्ही थोडंसं जास्तीचं पाणी घालू शकता. बघा, आपली मटकी शिजलेली आहे, छान अशी नरम झालेली आहे मटकी. खूप सोपी रेसिपीज आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा असेच नवीन नवीन रेसिपीसाठी. रेसिपी आवडली तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण डिशमध्ये काढून घेऊया. मुलांच्या टिफिनसाठी नक्की करून बघा. मुलांना पण खूप आवडते अशी सुकी मटकीची उसळ. रेसिपीज आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.